खरं म्हणजे also required. Good afternoon. I I welcome everybody who are present here physically and on the virtual dais on the occasion of the 7th study circle meeting, which is on the topic power to condone delay in filing appeals under GST. And we have the most eminent person who could guide us on this topic, Advocate Vinayak Patkar sir, along with us. Despite his request not to introduce him, I will introduce him before you. Before that, I would request our president to give his opening remarks. Online. Dignitary on the dais, today's speaker, Advocate Vinayak Patkar sir, Secretary Nudan Maske, Convener Aditya Kshatriya, all past present over here, all the delegates present virtual. I welcome on behalf of GSTPM to all of you on 7th study circle meeting of GSTPM. Today's subject is power to condone the delay in the filing appeal under GST. For this subject, we have our Guru, श्री विनायक पाटकर जी. मला पाटकर साहेबांबद्दल आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतंय की हे आजचं जे 7वं स्टडी सर्कल होतं ते दुसऱ्या वक्त्यांना आम्ही दिलं होतं, परंतु काही अडचणीमुळे लेक्चर मी काल पाटकर साहेबांना सहज फोन केला काही कामानिमित्त, तर उद्याचं 7th स्टडी सर्कल होतं ते कॅन्सल होत आहे थोडंसं. तर नाही बोलले, मी बोलेन. मला ऍक्च्युली ते एक्सपेक्ट नव्हतं पाटकर साहेबांकडनं की मी त्यांना ऍक्च्युली दुसऱ्या कामासाठी फोन केला होता आणि एकदम म्हणजे आणि ते पुण्याला चालले होते आणि ऑन दी वे गाडी जात असताना मी त्यांना हे माझी जी व्यथा मांडली आणि मला खूप टेन्शन आलं होतं कालचं, आजचं स्टडी सर्कल होणार की नाही. आणि म्हणजे एक सेकंदात मला काही दुसरं बोलवलं समोर मी येऊ का, मला माझ्या जे मनातलं होतं ते पाटकर साहेबांनी कसं काय ओळखलं आणि खरोखरच त्यांच्याकडे जे असणारं जे विद्येचं भांडार, ज्ञानाचं भांडार, हे सगळ्यांनी आपण महाराष्ट्रातून सगळ्या कानाकोपऱ्यातून सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. परंतु बरेचसे वक्ते मी बघितलेले आहेत की त्यांना अगोदर इन्व्हिटेशन लेटर पाठवा, नंतर त्यांची अपॉइंटमेंट घ्या, पण तसं पाटकर साहेबांच्या बाबतीत मला आजपर्यंत कधी आमच्या RRC म्हणा, NRC म्हणा, आम्ही सेमिनार करतो मुंबईमध्ये, आउटस्टेशनला सेमिनार करतो, तिथे पाटकर साहेब विदाउट इन्व्हिटेशन फक्त एक आपला माणूस म्हणून आपण कधी आवाज दिला ते नेहमी आपल्यासाठी उपलब्ध असतात. खरोखरच मी मनापासून माझ्या कमिटीच्या वतीने आणि पूर्ण GSTPMच्या सर्व सभासदांच्या वतीने मी पाटकर साहेबांचा मनापासून मी आभार मानतो. एवढ्या कमी वेळात त्यांनी आम्हाला हे आता regarding the GSTPM activities, regarding RRC, we all are eagerly waiting for the RRC venue, which will be held on 29 February to March at Visakhapatnam, Vizag, at Novotel Hotel. Regarding NRC committee, I already announced in last seminar, my chairman Sachin Bhai Gandhi and convener Ashwin Shivnani, that the NRC will be going to head at the international RRC at the Singapore, Malaysia, in last week of third or last week of May 2024. Regarding the NRRC non-residential refresher course, हाही यावर्षी आम्ही नाशिकमध्ये करणार आहोत. GSTPMची दुसरी NRRC होणार आहे जॉईंटली विथ नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिस असोसिएशन महाराष्ट्र अँड अदर डिस्ट्रिक्ट असोसिएशन्स. आम्ही मिळून एप्रिलच्या 28 एप्रिल ते 29 एप्रिल अशा 2 दिवसाची NRRC आपण नाशिकला करणार आहोत. तसेच रिगार्डिंग इंटेन्सिव्ह अँड वर्कशॉप and coaching class certification was already over yesterday only, and the intensive and workshop is going to be smoothly
and the regarding the outstation seminar, I told you that on last month only at Jalgaon and Sindhudurga ह्या दोन्ही ठिकाणी आपली चांगल्या पद्धतीने आउटस्टेशन सेमिनार झालं. खरोखरच सिंधुदुर्गचे वालकर साहेब असू द्या, जयंती कुलकर्णी मॅडम, सागर तेली ह्या मंडळींनी खूप मेहनत घेतली. सिंधुदुर्गमध्ये जे आउटस्टेशन सेमिनार घेतलं त्याचे वक्ते होते चैतन्य वैद्य आणि दुसरे वक्ते होते माळी साहेब सांगलीवरून. तेच आपली जळगावला जी RRC झाली, आउटस्टेशन सेमिनार झालं, तिथेही साहेबराव पाटील, तिथे आमचे दुसरे सिसोदिया आणि नाईक साहेब जे आणि तिथल्या WRC चे बरोबर जॉईंटली आपण केला WRC तिथल्या चॅप्टर बरोबर, आणि तीही अतिशय खूप चांगल्या पद्धतीने झाली. ते वक्ते म्हणून होते सर्वश्री किरण गारकर साहेब आणि प्रणव कापडिया आणि आदित्य सुरते. तिथेही एकदम छान पद्धतीने तिथे त्यांची अरेंजमेंट होती आणि छान पद्धतीने ऑडियन्स तिथे जवळजवळ 150 ऑडियन्स होता आणि स्टार्ट टू एंड होतं ते ऑडियन्स, जे अतिशय चांगल्या पद्धतीने ते आउटस्टेशन सेमिनार झालं. ते आमचं आउटस्टेशन सेमिनार औरंगाबादला घ्यायचं चाललेलं आहे, धुळेला घ्यायचं चाललेलं आहे आणि एक फुल डे सेमिनार आपण केला. खरोखर मी माझ्या त्या फुल डे सेमिनार मध्ये माझे सगळेच बहुतेक पास प्रेसिडेंट होते. खरोखर त्या दिवशीचा जो ऑडियन्स बघितला तर माझे बहुतेक पास प्रेसिडेंटचं एन्व्हॉल्वमेंट होतं आणि चांगले स्पीकर्स होते. ते राजू लुथिया होते, त्यांचं एक लेक्चर झालं. त्याच्यानंतर कुलकर्णी होते सांगली व कोल्हापूरवरून, गिरीश कुलकर्णी साहेब, चेअरमन म्हणून दीपक बापट, दीपक ठक्कर, रजत तलाटी, स्पीकर म्हणून आदित्य सुरते, मोनार भट, हे सगळे असा खूप एज्युकेशन असा फुल डे सेमिनार झाला. मला प्रतिसाद मिळाला त्या सेमिनारला आणि अशा पद्धतीने GSTPM च्या ऍक्टिव्हिटीज आहेत. मी अपील all the members, all the esteemed members of GSTPM to give me any suggestions and feedback regarding the GSTPM activities. Thank you. And once again, I welcome Patkar Sahib on 7:30 circle meeting. Thank you, Sahib. Over to Aditya. Thank you, President sir. Good. Actually, the introduction that has given to me is very short and brief. We all know Patkar sir very well. I would briefly introduce him. Sri Vinayak Patkar, Advocate, Supreme Court. He has been exclusively practicing in sales tax laws for last 40 years. He has been past president of Sales Tax Practitioners Association of Maharashtra, Sales Tax Tribunal Bar Association of Maharashtra, and is currently a member of National Executive Committee of All India Federation of Tax Practitioners. He has been advisor to several trade organizations like Builders Association of India, Maharashtra Chamber of Housing Industry, Indian Diagnostic Product Manufacturers Association, etc. He has been past editor of Sales Tax Review, published regularly by the Sales Tax Practitioners Association of Maharashtra, and he has been editor for 3 consecutive years. He has chaired several seminars and conferences concerning indirect taxes. He has several landmark judgments of Bombay High Court to his credit. Few of them are Marine Limited, MRF Limited, Sehgal Auto Riders, Messrs. Shirke Constructions, Crompton Greaves Limited, etc. Few days back, the High Court has given him a favorable judgment in case of Messrs. Penteriers, wherein the issue was the interpretation of the term construction contract. Moreover, he is the only advocate from sales tax fraternity who himself appears in the Supreme Court. He has been General Legal Counsel for and member of the National Executive Committee of Indian Junior Chamber for 3 consecutive years. He has also been past president of Rotary Club of Mumbai, Parleshwar. With this, I would request everybody to welcome him to the I would request President of the GSTPM, Sri Praveen Shinde sir, to offer today's speaker a welcome.
तुमचाच फोटो आहे, लेटेस्ट आहे. Yes. बरोबर. सुरुवातीला दोन गोष्टी. एक, मी नेहमी कुठे ट्रायब्युनलला सुद्धा आर्ग्यू करताना मातृभाषेत करतो. याचं कारण त्यांनाही नीट समजतं, आपल्यालाही नीट जे काय ते सांगता येतं. हायकोर्टची गोष्ट वेगळी आहे, हायकोर्टला तुम्हाला इंग्रजीत करावं लागतं. अर्थात जर जे समोर बसलेला जो ऑडियन्स आहे, तो ऑडियन्स तो जर समजणारा नसला ती भाषा, तर मात्र मग ते तुम्हाला इंग्रजीत वगैरे बोलावं लागतं. तर त्यामुळे मी अध्यक्षांची परवानगी घेतो की बहुतेक सगळे मराठी समजतात, तर मला मराठीत बोलू द्यावं. Yes, sir. आता दुसरी गोष्ट, अध्यक्ष महाराजांना माझी अशी विनंती आहे की आमच्यासारखे जे लोक आहेत, ज्यांचे आज बरेच सेमिनार ज्यांनी चेअर केले, बऱ्याच ठिकाणी फॅकल्टी मधून जातात, त्यांना तुम्ही असले मेमेंटो देऊ नका. त्याचं कारण असं आहे की आता ती जागा नाही आहे पुढे सगळं ठेवायला, आणि बायको काढून मग त्या फेकून देते. मुंबईमध्ये 50,000 रुपये स्क्वेअर फूट भाव झालेला आहे. तर हे कोणाला द्यायचे? आणि हे मी माझ्या वर्षी केलेलं होतं. किरण गारकर जर असेल तर किरणला मी त्यावेळेला होता, किरण करणार, मी स्पेसिफिक सांगितलं की अरे याला टाईज वगैरे जे चेअरमन असतात, सिनियर्स असतात, बाकीच्यांना तुम्ही द्या, जे अपकमिंग असतात त्यांना त्याचा उपयोग होतो. आता आम्हाला कोण बघतो ते, तर तेवढं करा. म्हणजे मी थोडस असं बोललो तरी एवढं सगळं ठेवायचं कुठे, हा प्रॉब्लेम येतोच. आता मी विषयावर येतो. हा विषय थोडासा टेक्निकल आहे, हा नीट समजून घ्या. कारण अपील जे आहे जीएसटी खाली, ते अपील फाईल करताना त्या अपिलामध्ये काही वेळेला डिले होतो. ही डिले कंट्रोल करायची पॉवर आहे की नाही? आज हल्लाबुल्ला सुरू आहे, वेगवेगळे हायकोर्ट वेगवेगळ्या जजमेंट देत आहेत. यूपी हायकोर्टने एक दिली, मद्रासने, यूपीने निगेटिव्ह दिली, मद्रासने फेवरेबल दिली आहे, कलकत्ताने फेवरेबल दिली. मला इथे यांनी बोलवलं ते एवढ्यासाठी की करेक्ट पोझिशन काय आहे. खरं सांगायचं तर करेक्ट पोझिशन अगदी 100% सांगायचं ते फार अडचणीचं आहे या विषयात. कारण या बाबतीत लॉ सेटल झालेला आहे, सुप्रीम कोर्टाने लॉ सेटल केलेला आहे. तो तुम्हाला लॉ दाखवतो आणि मग नंतर काय करायला पाहिजे ते आपल्याला सांगतो. चुका होणं हे माणसाकडून अपेक्षित असतंच. आज ज्या व्हॅटच्या केसेस आहेत, सेल्सटॅक्सच्या केसेस, तेवढी तरी कंडोनेशनचे आपले केसेस ट्रायब्युनलला असतात. फक्त एवढंच बघतात काय काहीतरी कारण दिलंय की नाही. बऱ्याच केसेस मध्ये खोटी कारण असतात, ते का बॉदर करत नाहीत. कारण दिलं की नाही तुम्ही संयुक्त, ज्याला सफिशियंट कॉज असं म्हटलं जातं. सफिशियंट कॉज आहे की नाही त्याच्यात. आणि जितका डिले असेल ते 800 दिवस डिले पर्यंत, 1000 दिवस डिले पर्यंत त्यांनी कन्फर्म केलेलं आहे. म्हणजे 1 दिवसापासून 1000 दिवस. फक्त ते काय ते त्याच्या समोर ते कॉस्ट लावतात. सरकारला खर्च येतोच, ती वेरी होते, कुठे 1000, कुठे 2000, कुठे 3000, ते 25,000-25,000 सुद्धा कॉस्ट लावलेले आहे. पण ते परवडतं. एखाद्या केस मध्ये तुमची चांगली केस असते, कुठच्या तरी काहीतरी अकाउंटंटने मिस्टेक केली, कधी तो व्यापारी झोपलेला असतो, कधी त्याचा कन्सल्टंट करतो, त्याच्यामुळे ते घडत असतं. पण आजपर्यंत ट्रायब्युनल म्हणा, हायकोर्ट म्हणा, या बाबतीमध्ये लिबरल राहिले. थोडीफार कॉस्ट मारतात आणि माफ करून टाकतात. तेच वाटलं की हा माणूस डिलिजंट नाही आहे, निग्लिजंट आहे, निग्लिजंट फारच, तर मात्र ते अशी रेअर केस.
परंतु मात्र हे सगळं याच्यामध्ये काय झालं म्हणजे याची तुम्हाला थोडीशी बॅकग्राऊंड सांगायला पाहिजे. याच्यामध्ये काय झालंय की कोर्टांचा आणि ट्रायब्युनलचा बराचसा वेळ हेच काम करण्यात जातं. रोजचे जवळजवळ 100-150 ऍप्लिकेशन कंडोनेशन मग त्याच्यामध्ये मेरिट्स वर जायला मिळत नव्हतं. म्हणून मग ह्याने काय केलं, जीएसटी मध्ये पार्लमेंटने केलं की ती आणि इथे बाकी काही लोकल एनॅक्टमेंट सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा केलेलं की त्या ऍक्ट मध्येच प्रिस्क्राईब करून टाकलं. अपील किती दिवसात फाईल व्हायला पाहिजे त्याचा मिनिमम पिरियड आणि मॅक्सिमम पिरियड त्यांनी त्याच्यामध्ये प्रिस्क्राईब केलं. आता तसा केल्यामुळे मग मात्र त्याच्यानंतर अडचण आली आणि सुप्रीम कोर्टाने असा स्टँड घेतला की जर ह्यांनी गेलेला असेल जर जो लॉ आहे त्याला स्पेशल लॉ म्हणतात. स्पेशल लॉ बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट, एमवॅट ऍक्ट किंवा जीएसटी ऍक्ट हे स्पेशल लॉ आहे. स्पेशल लॉ खाली जर त्यांनी प्रोव्हाइड केलं असेल मिनिमम आणि मॅक्सिमम पिरियड तर मग जो लिमिटेशन ऍक्ट आहे लिमिटेशन ऍक्ट त्याला अप्लाय करायचा नाही असं त्याने आणि बऱ्याच ठिकाणी त्या सगळ्या कायद्यांना हा लिमिटेशन ऍक्ट अप्लाय होतो. आता त्या लिमिटेशन ऍक्ट मध्ये शेड्यूल आहे, शेड्यूल मध्ये त्यांनी किती दिवसात अपील किंवा सूट पिटिशन फाईल झाले पाहिजेत त्यांनी स्पेसिफाय केलेलं. लक्षात घ्या हा का फक्त तुमच्या टॅक्स साठी नाही आहे, हा लिमिटेशन हा सेंट्रल ऍक्ट आहे आणि आज जे सिव्हिल सूट असतात त्याच्यासाठी सुद्धा आहे. ते त्याचं शेड्यूल दिलेलं आहे. त्या शेड्यूल मध्ये त्यांनी प्रिस्क्राईब केलं कशाला किती, ऍप्लिकेशन करायचे तर त्याला किती, सूट फाईल करायचं तर त्याला किती दिवस हे केलं. त्याच याच्यामध्ये 4 ते 24 पर्यंत सेक्शन आहे. त्या सेक्शन मध्ये त्यांनी कुठच्या कधी हे लिमिटेशन मध्ये जर फाईल झाला नाही तर ते माफ करता येईल ते दिलेलं आहे. त्याच्यामध्ये महत्वाचे सेक्शन आपल्याकडे आतापर्यंत आले ते सेक्शन 5, सेक्शन 4 आणि सेक्शन 12. आता सेक्शन 4 आणि सेक्शन 12 जो आहे तो 4 आहे तो त्याच्यासाठी मुद्दामच ते मराठीत बोलायला सुरू केले असं कारण सगळ्यांना समजायला हवं. सेक्शन 4 जो आहे तो त्याच्यासाठी की आज जर सुट्टी असेल शेवटचा 60 दिवस दिला आणि 60वा दिवस जर सुट्टी असेल कोर्टाला, लक्षात घ्या कोर्टाच्या सुट्ट्या आणि गव्हर्नमेंटच्या सुट्ट्या वेगळ्या आहेत. कित्येक वेळेला सेक्शन डिपार्टमेंटला सुट्टी असते पण कोर्टाला नसते. सरकारच्या सुट्ट्या नक्की करतं लक्षात. तो जर शेवटचा दिवस असेल आणि जर तो तिथे जे अपील आहे किंवा सूट आहे जर फाईल झालं नाही तर तो म्हणजे तुमचा जर 60वा दिवस असेल तर तो 60वा दिवस नेक्स्ट डे होतो. आता हा जो आहे हा ऍक्ट झालाय 63 झाले. आता हे आता कितीच पुढे आता फॉलो होईल ते अजून यायचंय कोर्टामधून. त्याचं कारण असं आहे आता सगळं ऑनलाईन फायलिंग होते. ऑनलाईन फायलिंगला सुट्ट्या कसल्या पण आजपर्यंत तरी तो तसा प्रॉब्लेम आलेला नाही. ज्यावेळी यायला तेवढं बघू. सेक्शन 12 जो आहे तो तुम्ही आता इथे होतं बघा आपल्याकडे हा फार महत्वाचा आहे. सेक्शन 12 सगळ्यांना समजला पाहिजे. आपल्याला हा खूप महत्वाचा आहे. आपल्याकडे काय होतं की काही अपील जो हे आहे तुम्ही ब्रांच ट्रान्सफर म्हणून क्लेम करताय, गव्हर्नमेंट म्हणते ब्रांच ट्रान्सफर नाही बॅक टू बॅक सेल आहे, हा इंटरस्टेट सेल आहे. ज्यावेळी असेसमेंट ऑर्डर होतात की तुम्ही म्हणता ब्रांच ट्रान्सफर मी माझ्या एजंटला किंवा डेपोला दुसऱ्या स्टेट मध्ये पाठवलं मेसेजिंग ऑफिस तर नाही तू 2 पेट्या पाठवल्यास आणि पुढे 2 पेट्या विकल्यास ती जी मुवमेंट आहे
ती मुवमेंट तू जी त्या तिकडच्या लोकल पार्टीशी कॉन्ट्रॅक्ट केलंस त्याच्या अनुषंगाने म्हणून तो इंटरेस्टेड अशी जी अपील आहे अशी अपील असेसिंग ऑफिसरने ऑर्डर केलं डायरेक्ट ट्रायब्युनलला जातात. डायरेक्ट ट्रायब्युनलला जातात आणि त्याच्यामध्ये होतं काय आपल्या बऱ्याच लोकांना माहिती नसतं. तर त्या ऑफिसरला माहिती नाही तर बाकीच्या बऱ्याचशा लोकांना माहिती नसते ते जातात आणि तिथे जीसीकडे तो जीसीकडे माहिती. बोला बोला सर तुम्ही. आत्ताच माझी आत्ता तुम्हाला सांगतो 15 दिवसापूर्वी नागपूरला तशी केस झाली. दुसऱ्या पण केसवर केलं 15 दिवसापूर्वी नागपूरला त्या लोकांनी अशा प्रकारची ऑर्डर पास केलेली आणि त्या माणसाने जाऊन तिकडचे डेप्युटी कमिशनर आणि आता प्रॉब्लेम असा आला की त्या तो डेप्युटी कमिशनर त्याच्यामध्ये काड्या घालायला लागला. हल्ली काय झालं हल्ली तुम्ही अपील फाईल करा अरे तू आवाज हल्ली तुम्ही अपील फाईल करा तुमचं अपील बाजूलाच राहतं आणि ते बसून आणखी काय त्याच्यात राहिलं तेच बघत बस. त्याने ते सुरू केलं बिचारा नागपूरवरून माझ्याकडे आले. मी बघितलं रे तू इथे फाईलच कसं केलं तर ते म्हणायला लागले की आम्हाला माहिती नाही ही गोष्ट आम्हाला कन्सल्टंटने काही सांगितलं नाही. मग मी त्याला सांगितलं जा आणि त्यांना सांगा ट्रान्सफर करा. ते तिकडची जी मॅडम होती तिला काय ते समजलं तिने सांगितलं त्यांना तुम्ही पाटकर साहेबांना तिथे बोलवा. मग मी तिथे गेलो तिला समजावून सांगितलं की बाई हे अपील तुला ज्युरिस्डिक्शन आहे डायरेक्ट ट्रायब्युनलला जात. ती म्हणायला लागली विड्रॉ करा. तर म्हटलं मॅडम त्याच्यात प्रॉब्लेम आहे अपील फाईल होऊन झाले 4 वर्ष. मी विड्रॉ केल्यावर ते नंतर तिथे जाऊन फाईल करणार ते 4 वर्षाचा डिले होऊन जाणार. आणि आजच्या दिवसाला परिस्थिती अशी आहे की एक तशी ऑर्डर झालेली आहे माझ्या फेवर मध्ये शिंडलर इंडिया लिमिटेड मध्ये सेकंड बेंचने जस्टिस गड्डमनी 2023 मध्ये ऑर्डर दिली का तिथेही प्रॉब्लेम होतो नंतर त्याच्यावर येईल की तो डिले कंट्रोल करता येतो म्हणून ती डिले पण हे लोक हायकोर्टला गेले. मग ते मॅडमना सांगितलं मॅडम म्हणाल्या माझ्या मी लहान आहे हो या सगळ्या ह्याच्यात कारण इथून त्या रजिस्ट्रारने तिकडच्या रजिस्ट्रारला कळवलेलं की अशी घ्यायची नाही म्हणून डायरेक्ट ड्रॉ. ती म्हणाली तो रजिस्ट्रार तिथे घ्यायला का बोललो. इथे आलो प्रेसिडेंटना समजावून सांगितलं सर असा प्रॉब्लेम आहे दोघांची चूक आहे. तो रजिस्टर बसलेला बाजूला मस्के करता हा धनंजय मस्क तुम्ही केलं कसं अरे मग मी ते तू घेतलं कसं मी केलं तू कसं घेतलं त्याच्यावर गप्प वाजला. म्हटलं म्युच्युअल मिस्टेक्स आहे. तर ते मग साहेबांनी तिथे कळवलं आणि ते अपील ट्रान्सफर झालं डायरेक्ट. त्याच्यामुळे माझा डिले काय झाला नाही. त्याला या सेक्शन आता या लिमिटेशन ऍक्टचा मध्ये जो सेक्शन 5 आहे तो 5 सफिशियंट कॉजचा आहे. मग तो 5 मध्ये लिमिटेशन ऍक्ट खाली ते होऊ शकतं सफिशियंट कॉज असलं. मग त्यांनी ते एक्सेप्शन केलंय शेड्यूल मध्ये त्यांचे पिरियड पण 5 इथे आपला होतो की नाही हा इश्यू जोरदार झालाय. आता आपल्या जीएसटी मध्ये हा आपलं ते करू शकतात की नाही हाच इश्यू आहे दुसरा कुठचा इश्यू नाही. आणि ह्याच्यावरच मारामाऱ्या झाल्यात सगळ्या कोर्टात. आता एमवेट ऍक्ट मध्ये महाराष्ट्र व्हॅल्यू ऍडेड टॅक्स मध्ये अशीच एक केस आलेली. त्या केसचं नाव होतं विराज प्रोफाईल. विराज प्रोफाईल इथे ट्रायब्युनलला जिंकलेली. ट्रायब्युनलला जिंकली तर ह्यांनी अपील फाईल केलं. आता ट्रायब्युनलला जिंकलं त्यावेळेला 120 दिवस होतं आपल्या वॅट मध्ये नंतर त्यांनी 180 केलं. ते अपील त्यांनी
एकशे 20 दिवसात केलं नाही, त्याच्यापेक्षा जास्त दिवसात डिले झाला. तिकडे जस्टिस धर्माधिकारी होते बॉम्बे हायकोर्ट. जस्टिस धर्माधिकारींना खरा सगळा लॉ माहिती होता, पण धर्माधिकारी साहेबांना त्यांना ते दिसलं की या प्रोफाईल मध्ये काहीतरी गडबड आहे. कधी कधी असं होता, मी तुम्हाला दुसरी केस पण दाखवतो. गडबड आहे म्हटलं त्याने काय केलं, ओढून ताणून दिली, ठोकून ती केस डिले कंडोन करून टाकला यांचा. मग ते आलं माझ्याकडे, मी गेलो सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टात मीच अपियर झालो. आता त्याची ती जी सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे ती मी वाचतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय आहे ती. ही जी ऑर्डर आहे ती 2015ची आहे. हा विराट प्रोफाईल. The challenge in this appeal is to an order dated 31st January 2017. ये 2018 ची ऑर्डर है, passed by the High Court of Bombay, by which delay of 134 days in filing Maharashtra Value-Added Tax Appeal number 42 of 2016 under section 27 of the Maharashtra Value-Added Tax Act 2002, or short the Act, has been condoned. ये विराट आम्ही सुप्रीम कोर्टला म्हणून ते विराट प्रोफाईल वर्सेस ऍडिशनल कमिशन. Contending that the provisions of the Act 2002 do not confer any power, लक्षात घ्या काय लिहिलंय, contending that the provisions of the Act 2002 म्हणजे इन्व्हर्ट Act do not confer any power of condoning the delay, and the provisions of section 5 of the Limitation Act 1963 will have no application. This appeal has been filed by the SSC. We have heard the learned counsel for the part. Section 27 of the Act 2002 provides a limitation of 120 days with effect from the date of the order appeal against for filing an appeal to the High Court. No power of condonation of any delay that may have occurred is provided for under that Act. Section 80 of the Act 2002, however, provides that in computing the period of limitation laid down under section 25, 26, and 27 of the Act 2002, the provisions of section 4 and 12 of the Limitation Act 1963 so far as may be applied. Section 5 of the Limitation Act is expressly excluded by section 80 of the Act. In a recent pronouncement of this court in the case of Patel Brothers versus State of Assam and others, the applicability of provisions of section 5 of the Limitation Act 1963 to appeals filed under section 81 of the Assam Value-Added Tax Act 2003 has been considered. It was held in Patel Brothers that having regard to the provisions of section 84 of the VAT Act, which makes the provisions of section 4 and 12 of the Limitation Act applicable, by necessary implication, section 5 of the Limitation Act stands excluded. In view of the above, the order of the High Court condoning the delay in filing the appeal filed by the respondent herein under section 27 of the Act 2002 must be held to be legally informed. We therefore set aside the order of the High Court and allow the. आता थोडक्याने काय म्हटलं की सेक्शन 4 आणि 12 आपण जर याचे सेक्शन बघितले, सेक्शन 80 आणि 81 एम्बेड ऍक्ट मध्ये, तो 81 मध्ये त्यांनी काय केलंय, सेकंड अपील फाईल करायला, अपील फाईल करायला सेक्शन 26 ला लिमिटेशन दिलंय, कंडोनेशनची पॉवर दिलंय. लक्षात आलं, सेक्शन 5 जो आहे लिमिटेशन ऍक्टचा, ती पॉवर त्याने व्हॅट मध्येच दिलेली.
रिव्ह्यू करायला लिमिटेशन दिलंय. नंतर 26 रिव्ह्यूचा आहे, 26 अपीलचा आहे, 25 रिव्ह्यूचा आहे. या सगळ्यामध्ये त्यांनी हे दिली. परंतु सेक्शन 27 मध्ये फक्त 120 डेज लिहिलेले, तिथे काही कंडोनेशनची पॉवर नव्हती. ते हे सांगायला लागले. आणि दुसरा सेक्शन जो आहे 80चा, हे मी 81चा 80 मध्ये लिहिलेलं की लिमिटेशन ऍक्टचा 4 आणि 12, 4 तसं लिहिलेलं आहे, 4 आणि 12 ते इथे अप्लाय होते. कोर्ट का म्हणाला, अरे तुम्ही 4 आणि 12 अप्लाय होतील म्हणतात, म्हणजे 5 होत नाही. लिमिटेशन ऍक्टचा जो 5 आहे सफिशियंट कॉस्टचा, तो होत नाही. तो होत नाही याचं कारण सफिशियंट कॉस्ट त्यांनी तिथेच लिहिलेला आहे आणि हायकोर्ट साठी सफिशियंट कॉस्ट नाहीये. मग तो बाय नेसेसरी इम्प्लिकेशन सुद्धा, आणि that limitation act has been excluded from the special act. That is what the verdict. मी काय करतोय, सगळ्या जजमेंट जस्टिसचं सांगत जातो, यांच्याकडे देतो, यांच्याकडे कॉपी असतील, तुम्ही कधी रेफर करा आणि वाचा. हा थोडा टेक्निकल सब्जेक्ट आहे आणि समजून घ्यायला जरा कठीण आहे. याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये जे लिहिलंय, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की स्पेशल ऍक्ट जर एक्सक्लूड करत असेल, आपले सगळे जीएसटी म्हणा, तुमचा एम्बॅट ऍक्ट म्हणा, किंवा बीएसटी ऍक्ट, हे किंवा सेंट्रल एक्साइज, हे सगळे स्पेशल ऍक्ट झाले. स्पेशल ऍक्ट जर हे करत असेल, काही कंडोनेशनच्या प्रोव्हिजन दिले असतील, तर लिमिटेशन ऍक्ट हा एक्सक्लूड होतो. पण ह्याच्यामध्ये शब्द असं वापरले की एक्सप्रेसली एक्सक्लुडेड, तर त्याच्यावरून त्या केसेस झाल्या. एक्सप्रेसली एक्सक्लुडेड म्हणजे तिथे लिहिलं पाहिजे 5 नाही, सेक्शन 5 लिमिटेशन ऍक्टचं आपल्या होणार नाही असं लिहिलं पाहिजे. कोर्ट म्हणाल नाही, ज्यावेळी तुमचा स्पेशल ऍक्ट म्हणजे व्हॅट ऍक्ट फक्त 4 आणि 12 रेफर करतो, याचा अर्थ दिस सेक्शन 5 इज एक्सप्रेसली एक्सक्लुडेड. लक्षात आलं? एक्सप्रेसली एक्सक्लुडेड फ्रॉम द स्पेशल ऍक्ट बिकॉज they have referred only to section 4 and section 12 of the limitation. तशीच ज्याच्या एक ड्यू मध्ये केस झालेली, त्याने फॅक्टरी, आता ती मात्र बोगस केस होती, नुसती फॅक्टरी तिथे लावून झालं, सगळे बिलबिल घेतले, हे लोक इथेच होते. आता काय झालं, कोर्टाच्या लक्षात आलं, कोर्टाच्या लगेच, कारण बाकीचे केसेस पण येत असतात ना, की हे सगळं पेपर ट्रान्झॅक्शन आणि मोठा बेनिफिट घेतलं, यांचा डिले झालेला. तर तो बॉम्बे हायकोर्ट, ड्यू पण बॉम्बे हायकोर्टकडे, बॉम्बे हायकोर्टने माफ केलं. पण त्याच्यात गेलो मी याला सुप्रीम कोर्टला, मीच अपियर झालो. आता त्याचे we are not satisfied that delay that has occurred in filing the present. हे बॉम्बे कोर्टने नंतर मला फेवर मध्ये दिली, ट्रायब्युनलने हे केलं. तर हे गेले की डिले यांनी कंडोन केलं, तर यांनी दिलं मला जजमेंट की नाही, तुमच्या लिमिटेशन ऍक्ट खाली we are not satisfied the delay that has occurred in filing the present special petitions should be condoned. SLP मध्येच परत डिले केलेला. That apart, the delay of 448 days in filing the reference application was refused to be condoned by the High Court on grounds which we consider to be good grounds. Consequently, the SLP dismissed करून टाकली. तेच प्रिन्सिपल तेच की पॉवर पाहिजे तुम्हाला. पॉवर जर नसेल, स्पेशल ऍक्ट मध्ये जर तुम्हाला पॉवर दिलेली नसेल, तर तुम्ही लिमिटेशन ऍक्ट वर रिलाय होऊ शकत नाही. मग लिमिटेशन ऍक्टला दोन गोष्टी, लिमिटेशन ऍक्टला लिहिलेलंच नाही असेल काय लिमिटेशन ऍक्ट बद्दल, तरी रिलाय होऊ शकत नाही. आणि लिमिटेशन ऍक्टचे जर 1-2 सेक्शन 4 आणि 12 एवढंच दिले असतील, तर बाकीच्या सेक्शन साठी तुम्ही रिलाय होऊ शकता. हा तो मूळ त्याचा ती जजमेंट आहे. आता या सगळ्या जे जजमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे ही होंगो इंडिया, ही सगळीकडे फॉलो होते. ही 2009 ची जजमेंट आहे. त्याच्यामध्ये तो ह्याच्यात जी प्रोव्हिजन होती, तो सेक्शन 35H होता, सेंट्रल एक्साइज मध्ये.
ते सेंट्रल बी ते सगळं वाचत जात नाही, वाचण्यात काय अर्थ नाही. जजमेंट तो हे बघ, त्या सेक्शन 35 ला सुप्रीम कोर्ट काय म्हणताय, except providing a period of 180 days for filing reference applications to the High Court, there is no other clause for continuing the delay if reference is made beyond the said prescribed period. तिथे दुसरा कुठचाही नव्हता, फक्त एवढंच लिहिलेलं होतं की या टायमात तुम्ही फाईल केलं, तरी सुप्रीम कोर्टने केलं. कारण सुप्रीम कोर्ट म्हटलं बाय नेसेसरी इम्प्लिकेशन दिस इज आउट. होमो इंडियामध्ये शेवटी जे सुप्रीम कोर्टने म्हटलं, in the light of the above discussion, we hold that High Court has no power to condone the delay in filing the reference application filed by the Commissioner under unamended section 35H of the Central Excise Act 1944 beyond the prescribed period of 180 days and rightly dismiss the reference on the ground of limitation. होमो इंडिया सुप्रीम कोर्ट. नंतर ही आली पटेल, ही माझी विराट प्रोफाईल पटेल व्हॅटचे जे सेक्शन्स आहेत आणि ह्याचे जे सेक्शन्स आहेत ते सिमिलर आहेत. पटेल ब्रदर्स त्याच्यामध्ये जी ही 2017ची जजमेंट आहे ती 2009ची होती, ह्याच्यात रेफर झाली. आणि ह्याच्यात जो महत्वाचा पॅरा आहे ते फार महत्वाचा वाचून दाखवतो. To arrive at a conclusion as to whether there was a legislative intent to exclude the application of the Limitation Act 1963 to a special law, the approach which is to be adopted by the court is to examine the provisions of the special law. Section 84 of the Assam Value Added Tax Act 2003 made only section 4 and 12 of the 1963 Act applicable to the proceedings under the 2003 Act. The apparent legislative intent, which can be clearly evinced, is to exclude other provisions. The apparent legislative intent, which can be clearly evinced, is to exclude other provisions, including Section 5 of the 1963 Act. Section 29(2) of the 1963 Act stipulates that Section 4 to 24 of 1963 Act and the Limitation Act would apply to a special law in the absence of any provision in the special law expressly excluding the applicability of those sections. If the intention of the legislature was to make Section 5, or for that matter, other provisions of the 1963 Act applicable to the proceedings under the 2003 Act, there was no necessity to make a specific provision like Section 84, thereby making only Section 4 and 12 of the 1963 Act applicable to such proceedings. In as much as these two sections would also have become applicable by virtue of Section 29(2) of the 1963 Act. It is thus clear that the legislature, out of sections 4 to 24, intended only Section 4 and 12 of the 1963 Act to be applicable under the 2003 Act. Thereby, it is thus clear that legislature कुठचा आपला state legislature, out of Section 4 to 24 intended only Section 4 and 12 of the 1963 Act to be applicable under the 2003 Act, thereby excluding the applicability of other provisions. A scrutiny of the scheme of the 2003 Act goes to show
दॅट इट इज तो त्यांचा जो आहे गुजरातवाल्यांचा तो 2003 होता, आपला 2002 आहे. A scrutiny of the scheme of 2003 and goes to show that it is a complete code. फार आता नीट ऐका, फोकस करा. It is a complete code not only laying down the forum but also prescribing the time limit within which each forum would be competent to entertain the appeal or revision. The underlying object of the act appears to be not only to shorten the length of the proceedings initiated under the different provisions contained therein, but also to ensure finality of the decision made thereunder. The fact that the period of limitation prescribed therein has been equally made applicable to the assessee as well as the revenue lends ample credence to such a conclusion. The court cannot interpret the law आणि त्यांनी लिहिलं आणि त्यांनी उडवलं. म्हणजे थोडक्यात जे मी आपल्याला मगाशी सांगत होतो ह्याच्यामध्ये त्यांनी तेच केलेलं, 4 आणि 12 रेफरन्स दिलेला. तर कोर्ट म्हणाले ते तेवढंच द्यायचं, ते सोडून तुम्ही सेक्शन 5 वगैरे तिकडचं घेऊ नाही शकत सफिशियंट. मग ह्याच्यामध्ये दिलाय का? ह्याच्यात जर दिलं नसेल तुमच्या त्या गुजरात सेल्स टॅक्स ऍक्ट खाली तर नो कंडोनेशन अशी ती सुप्रीम कोर्टने जजमेंट दिली. तशीच एक जजमेंट आर्बिट्रेशन ऍक्ट केलं. आर्बिट्रेशन ऍक्ट खालची जजमेंट आणि आपल्याकडच्या जजमेंट, आणि ही जजमेंट जी आहे ही 2021 ची सुप्रीम कोर्ट अगेन. आणि त्याच्यामध्ये तो तेवढा एक प्रोव्हिजन तुम्हाला वाचून दाखवतो, फार महत्वाची आहे. सेक्शन 34(3) जरा याच्यापेक्षा आपल्याकडच्या वर्डिंग पेक्षा जरा वर्डिंग वेगळं होतं तरी सुप्रीम कोर्टने उडवलं. An application for setting aside may not be made after 3 months have elapsed from the date on which the party. आता हे बघा इथे अशी वर्डिंग की ऍप्लिकेशन मे नॉट बी मेड आफ्टर 3 months. आपल्याकडे सगळीकडे जीएसटी मध्ये लँग्वेज वेगळी वापरतो. इट हॅज टू बी मेड विदिन 6 months or 1 month, whatever it is. An application for setting aside may not be made after 3 months have elapsed from the date on which the party making that application has received the arbitral award, or if a request had been made under section 33 from the date on which that request had been disposed of by the arbitral tribunal. Provided that if the court is satisfied, आता बघा इथे यांनी तो section 5 इकडचा जो आहे तो इथे घातलाय sufficient. Provided that if the court is satisfied that the applicant was prevented by sufficient cause for making the application within the said period of 3 months, it may entertain the application within a further period of 30 days, but not thereafter. It directly applicable. GST. 3 months and 30 days. 3 महिन्यात करा, नाही तर फर्दर 30 days. काय म्हणतात कोर्टाचे 2021 ची जजमेंट आहे. आर्बिट्रेशन ऍक्ट केले, आपले सेल्स टॅक्स ऍक्ट केले. In the instant case where limitation is prescribed, the extent to which it can be condoned is circumscribed, and it has been held by this court that section 5 of the Limitation Act is not applicable to condone the delay beyond the period prescribed under section 34(3) of the 1996 Act. The learned division bench was not justified in condoning the delay in a casual manner. The order dated 24/9/2012 is not sustainable. The same is therefore set aside and the order of the learned single judge is issued. Single judge ने अप्लाय केलेलं आहे सगळं, नंतर डिव्हिजन बेंचने उडवून लावलं. हे वर्डिंग मध्ये डिफरन्स आहे. सुप्रीम कोर्टमध्ये नथिंग डुईंग. किंवा जे या सगळ्या जजमेंट रिजेक्ट करतात आणि सुप्रीम कोर्टने सेट असाइड करून टाकली. आर्बिट्रेशन ऍक्ट खालची आहे, आपल्या ऍक्ट खालची नाही आहे. तुम्हाला इथे मिळणार नाही, ती पण देऊ शकतो. आता प्रश्न आला, संपलं सगळं, सगळे दरवाजे बंद झाले का? तर तसं नाही. काय झालंय, कोर्टाला सुद्धा कल्पना आली आहे की हे
सरकार काही करत नाहीये. तुमच्या सेक्शन 107 जो आहे जीएसटीचा, त्याच्यात असंच केलं त्यांनी 3 महिन्यात किंवा पुढच्या 30 दिवसात. गव्हर्नमेंटसाठी 6 महिने किंवा पुढच्या काय असेल त्यांना पण 30 दिवस देतात. असं लिमिटेशन प्रिस्क्राईब केलं. त्याच्यामुळे हा लॉ जर अप्लाय केला, नो कन्व्हर्शन, एवढा सुप्रीम कोर्ट जजमेंट. आता परिस्थिती अशी आली आहे की कोर्टाला समजायला लागलाय की हे वाटेल त्याचं काम करते. अरे तुम्ही हे नाहीये ट्रायब्युनल, तुम्ही 2017ला ऍक्ट आला, आजपर्यंत ट्रायब्युनल झालेलं नाही. माणसाला माहिती नाही मी अपील कुठे फाईल करायचं, आलं लक्षात. पण ह्या जजमेंट मुळे कोर्ट डिझन बॉम्बे आहे, मद्रास हायकोर्टने वगैरे केलंय. कोर्ट काय कोर्टाला काय करता येत नाही. मग ते काय करतात, छोटस काहीतरी काढून देऊन टाकतात. खरी गोष्ट ही आहे. आता एक ईशानची केस होती, त्याच्यामध्ये रामनानी सुचित मनुष्य ह्याच्यात वेळेसच झालेलं. याच्यात पण असंच झालेलं. पण फॉर्च्युनेटली डिले झालेला, पण ते ईशानच्या लक्षात आलं की त्याने झालं डिजिटल सिग्नेचर केलेली. तर कोर्टापुढे तेच आहे, बॉम्बे हायकोर्टची आहे, कोर्टापुढे त्याने तेच सांगले डिजिटल सिग्नेचर केलेली नाही. कोर्टाने पटकन पकडलं आणि देऊन टाकली. कारण त्यांच्याही ते लक्षात आलंय, नॉर्मली त्यांनी ते केलं नसतं. डिजिटल सिग्नेचर नाही तर नाही झाले ना, ऑर्डर अपलोड झाली आहे, इट इज ओनली अ टेक्निकल म्हणून सांगितलं असतं. पण त्यांना लक्षात हे डिटेक्ट चाललंय की डिजिटल सिग्नेचर नाही म्हणून त्यांनी देऊन टाकली. तसंच आता तुमचा जो युपी हायकोर्ट निवडा, पण मद्रास आणि कलकत्ता हायकोर्टने जे केलंय, टू ग्रेट रिस्पेक्ट टू कलकत्ता हायकोर्ट, आय डोंट सस्पेंड. कारण त्यांनी जे म्हटलंय सेक्शन 107चं त्यांनी जे विवेचन केलंय की त्याच्यामध्ये ते चुकीचं आहे. त्यांनी हे सेक्शन 107 बघा, सेक्शन 107 मध्ये ना 6 महिने ओरिजिनली 3 महिने आणि 6 महिन्याचं हे दिलंय आणि नंतर 30 दिवसाचं दिलंय. लक्षात आलं, दोघांनाही 30 दिवस आहे. त्याच्यानंतर फर्स्ट आला, फर्स्टला आणि सेकंडला दोन्हीकडे तेच आहे. आता त्यांचा जो रिव्हिजनचा आहे, या सगळ्या याच्यात म्हटलं की तुम्ही स्कीम बघा. स्कीम नुसती अपीलची नाही, त्याच्या रिव्हिजन मध्ये पण तेच लिहिलंय त्यांनी. रिव्हिजनच्या ज्या पॉवर्स आहे, पॉवर्स ऑफ रिव्हिजनल अथॉरिटी, त्याच्यात पण त्यांनी तेच म्हटलं, 1 वर्षाच्या आत तुम्हाला केलं पाहिजे. मग अशा परिस्थितीमध्ये हे जे कोर्ट म्हटले आहे की बाबा हा लिमिटेशन ऍक्ट एक्सप्रेसली एक्सप्लोर करते, दॅट इज रॉंग. ही जजमेंट कोणाला देऊ नका. त्याच्या कोणाला दिली तर ते अत्यंत चुकीचं ठरेल. ठीक आहे, रेफर करतो. मद्रास हायकोर्टने जराशी चांगलं म्हटलंय. मद्रास हायकोर्ट काय म्हणतंय ह्याच्यामध्ये, श्री गणेश कॉर्पोरेशन, ती तुम्ही रेफर करा. हे बघा, पॅराग्राफ 10 मध्ये छान म्हटलंय. There is one more aspect as far as the issue regarding limitation in filing the appeal under section 107 of NGST Act is concerned. त्यांनी अगदी बोल्ड मध्ये लिहिलं, indeed the deputy commissioner of state tax has no power. त्याने ऍक्सेप्ट केलं, ह्याने ऍक्सेप्ट नाही केलं. Indeed, सुनील भाऊ लक्ष द्या, indeed the deputy commissioner of state tax has no power to condone the delay beyond 30 days. But then one cannot overlook the aspect of provisions stipulating limitations. The objective is to terminate the lease. म्हणजे जो डिस्प्यूट आहे ना तो संपवायचा आहे, टर्मिनेट कर, and not to divest a person of the right vested in him by efflux of time. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याला जो हक्क आहे
डिस्प्यूट संपवायचा, त्याला जो हक्क आहे तो संपवायचा नाही, हे इंटेन्शन आहे. पुढे म्हणतात ते फार म्हणा, सिन्स it is merely a matter of cancellation of registration, the question of limitation should not bother us, since it can't be said that any right has accrued to the state which would rather be adversely affected by the cancel. त्याने तो वेगळ्या तऱ्हेने घेतलं. ते काय म्हणतात, अरे तू कॅन्सल करून तुला काही फार मोठा हक्क मिळाला किंवा रेव्हेन्यू मिळाला अशा काही गोष्टी, बाकी त्यांनी फार विवेचन दिलं केलं याच्यामध्ये. ते म्हणतात तुम्ही ह्याचा कॅन्सल केला तर तो अफेक्ट होतोय. आज आपल्याकडे तेच चाललंय, कॅन्सल करून ठोकून देतात. अरे दुसऱ्या माणसांना सांगतात चाललं त्याच्याकडून कन्फर्मेशन आण, हे आण ते आण, असलं चाललंय. ते मद्रास हायकोर्टने बरोबर. अरे तुम्हाला काय त्याने फार मोठा तुम्हाला काय राईट्स मिळाले का? मग तुम्ही याच्यात जातात का? कंडोनेशन नाही आणि असं करून द्यावा. दिस इज अ गुड जजमेंट and you can take support of this judgment. आम्ही तो विरोध नाही तुमच्या युक्तीवाला. यू कॅन ह्या अशा पद्धतीने थोडक्यात काही जी आजच्या क्षणाला तरी हे कॅन्सलेशन वगैरे जे आहेत ना त्याच्यामध्ये या जजमेंट अप्लाय करून पुढे करा. आता हे तुम्ही महत्वाचे म्हणते, आता तुमचे सगळे दरवाजे बंद झालेत. बंद झालेले नाही, अजिबात कुठेही असं डोक्यात घेऊ नका की बंद झालेले आहेत. पण तुमचा जो क्लायंट आहे, व्यापारी आहे, त्याची ताकद पाहिजे सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचायची, तेवढी त्याची ताकद. काय झालं, ह्या सगळ्या जजमेंट ज्या आल्यात ना ते सगळं जुने एस्टॅब्लिश लॉ, त्यावेळेला लॉचं इम्प्लिमेंटेशन पण प्रॉपरली चाललं. आज ते होत नाही, कोर्टातलंच लक्षात येतं. कोर्ट बाकी केसेस मध्ये हाणते आहेत. लक्षात आलं. 2017चा जो जीएसटी ऍक्ट आहे, तो जीएसटी ऍक्ट तुम्ही त्याचं प्रॉपर ऍडमिनिस्ट्रेशन करत नाही. कोर्ट सगळे कोर्ट समजले, पण त्यांचे काय होतात, हात मारले. हायकोर्टाचे, बॉम्बे हायकोर्ट मला नाही वाटत, ट्रायब्युनल तर विसरूनच जा तुम्ही. ट्रायब्युनल कोणाला असे हे देणार, इव्हन मद्रास हायकोर्ट फॉलो सुद्धा नाही. फायनली विल गिव्ह सुप्रीम. सुप्रीम कोर्ट कसं असतं, सुप्रीम कोर्टला वाईड पॉवर, आणि तुम्ही बघितलं किती केसेस मध्ये सुप्रीम कोर्ट आपलेच व्ह्यू रिव्ह्यू करते. ते एक्झिम स्क्रिप्ट म्हणा, काय ते BSNL आणि काय झालं, आज एक जजमेंट उद्या एक्झिम. कोणे लिफ्ट मध्ये आधी म्हणतात सेल, आता म्हणतात वर स्पॉट आणतात. सुप्रीम कोर्ट मध्येच एकावर एक लार्जर वर लार्जर करत चाललेत बेंचेस, असं चाललंय. पण तेवढी पार्टीची ताकद पाहिजे. आलं लक्षात, ते ताकद नसेल तर काय करणार, मारामारी थोडा छोट्या मोठ्या ह्याच्यासाठी. कॅन्सलेशन ह्या बेसिसवर, मद्रासच्या बेसिसवर ट्राय करून बघा, पण तिथून वर जाणं कठीण आहे. म्हणजे काय, अरे छोटे मोठे एवढेसे स्टेक असतात ते काय जाणार काय. आता तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचार. मी शक्यतो प्रयत्न केला टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला सिंपल करून सांगायचं. बेसिकली महाराष्ट्रात काय अर्थ ते म्हणतात की आम्हाला मुंबई हायकोर्ट ज्युरिस्डिक्शन बरोबर आहे, ते बरोबर म्हणतात ते. असं असतं की एक हे आहे की महाराष्ट्रात ज्या त्याला ज्युरिस्डिक्शनल कोर्ट बॉम्बे हायकोर्ट अप्लाय, मद्रास हायकोर्टची जजमेंट इट हॅज परसुएसिव्ह व्हॅल्यू. आता देअर आर सम जजमेंट, पण त्याचं फाउंडेशन बरोबर नाहीये की सेंट्रल लॉ खालची कुठची पण असेल तर ती सगळीकडे अप्लाय. मग सेंट्रल सेल्स टॅक्स म्हणून अप्लाय व्हायला. आज सेंट्रल सेल्स टॅक्स मध्ये अरे त्या मद्रास हायकोर्ट फार पुढे लावतं सगळ्यांची. मद्रास हायकोर्टने त्या कुठेतरी एका केस मध्ये दिलेली जजमेंट, तुम्ही एका सी फॉर्म प्रोड्यूस केलं की सगळं संपलं. झाला तो इंटरस्टेट सेल आणि नंतर इथे फॉलो नाही झाला त्या. असं नाहीये, सेंट्रल ऍक्ट आलं तरी त्याला परसुएसिव्ह व्हॅल्यू असते. त्याला तुम्ही यू कांट बी टोटली गायडेड बाय. आणि बॉम्बे हायकोर्ट लक्षात घ्या, बॉम्बे हायकोर्ट, गुवाहाटी हायकोर्ट वगैरे याचे तो फेकून देते. आसाम बिसाम स्टेटचे जे येतात ना, सगळे पैसे देऊन केलेले जजमेंट.
त्या जजमेंट ते आलं लक्षात. हा मद्रासचे असेल तर ते बघतात तरी ही ते जजमेंट बघतील, पण ह्यांनी केलं तसं बॉम्बे करेल की शंका आहे. मग बॉम्बे असं काहीतरी करतो, दुसऱ्या लॅक्युना काढा आणि जाते. अरे लॅक्युना बरेच मिळतात, आता पोर्टलवर अपलोड करतात. पोर्टलवर एकदा अपलोड केल्यावर तुम्हाला ती मिळाली तर पाहिजे. ती पण एक जजमेंट, ती आता तो ईशान गोव्यात गेलाय त्याच्यामुळे मला तो मिळाला नाही. तशी पण एक जजमेंट आहे. त्याला शोधून 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 काढायला लागेल. पण बॉम्बे हायकोर्टने सांगितलं असं नाही झालं. तुम्हाला सर्व्हिस म्हणजे डायरेक्ट सर्व्हिस पाहिजे. हे काय 10 गोष्टी शोधल्यानंतर मिळते अशी, ते पण ते सर्व्हिसवर आहे. एकदा तुम्ही हे प्रूव्ह केलं ना की सर्व्हिस झालेलीच नाही, मग कन्व्हर्सेशनचा प्रश्न आहे. पण सर्व्हिस झाली तर मात्र तो मोठा प्रॉब्लेम आहे. अरे ते ह्याचा बघा ना तुम्ही, त्या पटेलने, जस्टिस पटेलने ते एक जजमेंट दिली आहे. ह्या लॉ खाली नाही, ती दुसऱ्या लॉ खाली, जनरल लॉ खाली. व्हॉट्सअपवर नोटीस पाठवली. आपल्याला ते व्हॉट्सअप आपल्या होत नाही इथे नोटीस कशी पाठवायची, व्हॉट्सअपवर नोटीस पाठवली. तो सांगत मला मिळाली नाही आणि व्हॉट्सअप मागवलं. तर 2 वेळा टिक म्हटलं तुला सर्व्हिस झालेली. यू हॅव टू बी, या इलेक्ट्रॉनिक जगामध्ये यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. तुम्ही वाटेल तसं नाही करू शकत. तर त्याच्यात सांगायचं थोडक्यात काय की तुम्ही चांगला एखादा स्ट्रॉंग माळ असेल ना, त्याच्यात स्ट्रॉंग म्हणजे टाटा LNT हे लिटिगेट करतच असतात. फॉर्च्युनेटली LNT माझ्याकडेच आहे, किती त्यांचं झालं, पण ते पर्टिक्युलर पण असतात. ते तसं झालं तर बघू का ते अफोर्ड करू शकतात. कोण अफोर्ड करत? आज काय तुझं दुसरं काय क्वेश्चन? मला असं म्हणायचं आहे की आता आपण 107 तर एक सेकंद थांब, एक आणखी मला, आता दुसरी जी मी तुम्हाला सांगितलं शिंडलर इंडिया, ही चांगली जजमेंट आहे. तुम्ही लिहून घ्या. शिंडलर इंडिया 14/12/2022 ची गड्डम साहेबांनी सेकंड वीक मध्ये दिली. हा सगळा लॉ रेफर करून दिला. आता ह्या जो सेंट्रल सेल्स टॅक्स ऍक्ट आहे ना, त्याच्यात असंच झालेलं की ह्याच्यामध्ये जो 18A चा सेक्शन आहे, त्याच्यात 18A चा जो सेक्शन आहे, आता हे बघा इथे बघा सेक्शन 20 जो आहे 20, म्हणजे जे ट्रायब्युनलला अपील जाते डायरेक्ट असेसमेंट ऑर्डर, तर त्याच्यामधलं 1 म्हणतोय an appeal shall lie to the authority against any order passed by the highest appellate authority of a state under this act determining issues related to stock transfers or consignment of goods insofar as they involve a dispute of interstate nature. आता हे अपील जे आहे हे ट्रायब्युनल कडून सेंट्रल सेल्स टॅक्स अपेलेट अथॉरिटी कडे जातं, त्या अपील बद्दल ते बोलतात. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलंय, नॉट विस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन द जनरल सेल्स टॅक्स लॉ. जनरल सेल्स टॅक्स लॉ म्हणजे आपला एमवॅट आहे 2002 त्यावेळेचे. नॉट विस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन द जनरल सेल्स टॅक्स लॉ ऑफ स्टेट, द अथॉरिटी shall adjudicate an appeal filed under subsection 1, and an appeal under subsection 1 may be filed within 90 days from the date on which the order rendered to in that subsection is served on any aggrieved person, provided that the authority may entertain any appeal after the expiry of the said appeal or said period of 90 days, but not later than 150 days from the date of such service, if it is satisfied that the appellant was prevented by sufficient cause from filing the appeal in time. म्हणजे तुम्ही 90 इथून जे ट्रायब्युनलने एकदा पास केलं, तुम्ही 90 दिवसाच्या आत तिथे फाईल केलं पाहिजे. पण 90 दिवसाच्या आत फाईल नाही केलं तर 150 दिवसापूर्वी. म्हणजे काय, लिमिटेशन ऍक्टचा जो सेक्शन 5 आहे सफिशियंट कॉजचा तिकड, तो यांनी ही स्पेशल एनॅक्टमेंट आहे. स्पेशल एनॅक्टमेंट मध्येच त्यांनी तो इन्कॉर्पोरेट केला. Therefore what? आतापर्यंत काय मी गीता वाचली
Therefore, limitation act does not apply here. आलं लक्षात. आता ह्याचाच हे घेऊ, बेस घेऊ, काय केलं तरी सांगतो तुम्हाला. ह्याची जे फर्स्ट अपीलची प्रोसेस ही आहे ती ट्रायब्युनलने जजमेंट दिल्यावर सेंट्रल सेल्स टॅक्स अपलेट अथॉरिटी, याचा अपील तिकडे जातं सेंट्रल सेल्स टॅक्स अपलेट अथॉरिटी दिल्लीला. आता ह्याचा बेस घेऊन यांनी काय केलेलं, ह्याच्यामध्ये जो सेक्शन 18 आहे, म्हणजे पहिलं अपील जे आहे, जे असेसिंग ऑफिसर कडून डायरेक्ट जातं ट्रायब्युनलला, त्याच्याबद्दल जाय म्हणजे हायेस्ट अपीलेट अथॉरिटी म्हणजे ट्रायब्युनल. हे मी तुम्हाला सेक्शन पुरा कारण तुम्ही कधी बघितलेलं दिसत नाही. Notwithstanding anything contained in a state act, म्हणजे MVAT act, any person aggrieved by any order made by the assessing authority under subsection 2 of section 6 आहे. subsection 2 of section 6 आहे म्हणजे हे फॉर्म आले, परंतु ती ब्रांच ट्रान्सफर तो इंटरस्टेट सेल होतो अशी. or an order made under the provisions of subsection 3 of that section may, notwithstanding anything contained in the general sales tax law of the appropriate state, prefer an appeal to the highest appellate authority of the state against such order. म्हणजे आपल्याकडे हायेस्ट appellate authority हा हे आणि हे हा प्रोव्हिजन असं म्हणते असेसमेंट ऑर्डर आलं की तुम्ही डायरेक्ट ट्रायब्युनलला हे करा. आता त्याच्यामध्ये हे काय केलंय, पुढे काय म्हणतात, द हायेस्ट appellate authority of a state may, after giving both the parties an opportunity of being heard, pass appropriate order. The highest appellate authority of the state may, as far as practicable, hear and decide such appeal within a period of 6 months from the date of filing of the appeal. आता याच्यात काय झालं, त्यांनी ते म्हटलं, त्यांनी डिसाईड कधी करायचं, पण फाईल कधी करायचं ते म्हटलेलंच नाही. आणि ते जसं तिथे दिलंय, ट्रायब्युनलने ऑर्डर पास केल्यावर सेंट्रल सेल्स टॅक्स अपीलेट अथॉरिटीकडे तुम्ही 90 दिवसात किंवा मॅक्झिमम 150 दिवसात जाऊ शकता. हे इथे कुठेच काय नाही. किंवा ती जी अथॉरिटी आहे ती ट्रायब्युनल तुमचा डिले कंडोन, समजा इथे डिले झाला, कंडोन करू शकत नाही, हे सुद्धा लिहिलेलं. हा आता ती पॉवर काय, आता हेच म्हणणं होतं, त्याचा हा थोडा दिनेश तांबे सारखा दिसतो ना, हेच म्हणणं होतं रेव्हेन्यूचं. लक्षात की इथे सफिशियंट कॉज नाहीये, इथे पॉवरच दिलेलं नाही, कंडोन करता येत नाही. आणि आमच्या त्या शहाण्या लोकांनी ते इथे खाली फाईल केलेलं फर्स्ट अपीलला, आणि ते नंतर बरं ते आता मी जसं केलं नागपूरला जाऊन मी त्यांना सांगितलं, याने ते विड्रॉ केलं आणि तिकडे फाईल. पण मग मी त्यांना ते दाखवलं, ते इथे लिहिलेलं नाहीये, पण इथे जनरल सेल्स टॅक्स लॉला रेफरन्स आहे. तो जनरल सेल्स टॅक्स लॉ मधला रेफरन्स सेक्शन 9(2), इथे 9(2) अप्लाय होतो फर्स्ट अपीलला. फर्स्ट अपीलला सेक्शन 9(2) अप्लाय होतो, कारण व्हॅट आपल्या 9(2) खाली काय लिहिलंय की व्हॅटच्या सगळ्या प्रोव्हिजन अप्लाय होतात. तो तिथे आपला म्हणून तो इथे होतो, ते इथे कंडोनेशन आणि त्यांनी दिला कंडोनेशन, अर्थात ते हायकोर्टला गेले. बघू तिथे ना, इथे मी लिमिटेशन ऍक्ट वर आलो, मी सांगितलं तिथे ते बघा ते 9(2) म्हणतो की एमवॅट ऍक्टचे प्रोव्हिजन अप्लाय होतात. एमवॅट ऍक्ट मध्ये सेक्शन 26 खाली दिलेलं आहे, अपीलेट अथॉरिटीला डिस्क्रिप्शन दिलंय पॉवर कंडोन डिले कंडोन करायची. तर दॅट पॉवर इज बिंग एक्सरसाइज, दे हॅव ऍक्सेप्टेड अँड गिवन. की बऱ्याचशा अपीलेट ऑफिसरनी डिले कंडोन केलेला आहे, काही ठराविक ऑफिसरनी जीएसटी मध्ये, तर त्या ऍडमिट पण त्यांनी करून घेतलेल्या ऑर्डर पण पास करून घेतलेल्या आहेत. मग त्यांनी पण तो ग्राउंड वापरला ना, तर आता ठेव मला कळलं. आता असं आहे प्रवीण, एखाद्याने केलं म्हणजे ते कायद्यानेच झालं असं दिसतंय. बरोबर म्हणून काही प्रोग्रेसिव्ह असतात, प्रोग्रेसिव्ह मेंटॅलिटीचे असतात. लक्षात त्याने ऑफिसरला हा लॉ माहिती आहे का? उच्च ऑफिसरला दाखवून सुप्रीम कोर्टचे जजमेंट झाला वाचले का कधी? आता ते कधी वाचत नाहीत, काय नाही.
ते आपले हा आहे त्यांच्या डोसक्यात तो व्हॅट असतो, व्हॅट मध्ये आहे म्हणजे इथे पण आहे म्हणून देतात तुम्हाला. काही पैसे घेऊन 2 पैसे मिळतात तर घाला ना. आता प्रश्न असा आहे की त्या जर रिवाईज झाले नसतील त्याच्या खाली शांत बसा, पण व्हॉट इज नेसेसरी तुम्ही जर राहू शकत नाही, व्हॉट इज रिक्वायर्ड टू बी डन. तुमच्या आधारे तुम्ही एक वर्कशॉप वगैरे करता, सगळ्या ऑर्गनायझेशन एकत्र येऊन ते रिप्रेझेंटेशन पाठवणार आहे. ते का नाही करत आहे? सगळे टाय लावून तो बीसीए वाला, तो एफटीपी वाला, नवीन आहे तो एफटीपी वाला दुसरा, सगळे इथे बसून 8 असोसिएशन तुम्ही करता. ते 8 असोसिएशनचा म्हणून जॉईंट मेमोरंडम बनवा आणि कौन्सिलला द्या की बाबा दिस इज अ सिव्हिअर प्रॉब्लेम, आमचा राईट निघून जातो याच्यामध्ये. आणि मद्रास हायकोर्टने जे लिहिलंय तेच लिहायला तुम्हाला पाहिजे तर मी ड्राफ्ट करून देईन ते. आलं लक्षात? पण लेट दॅट, पण ते दुसरं जीएसटी पीएम सगळ्या असोसिएशनना बरोबर बीसीए ला घ्या, सगळ्याला घ्या, एक मेमोरंडम बनवा. आपण आपला ड्राफ्ट त्यांना देऊ, त्यांना आणखी काय त्याच्यात घालायचं असेल तर घालू दे आणि सबमिट करून टाकू. कारण हा प्रॉब्लेम ना, हा सतावणारा प्रॉब्लेम, हा सतावत कोणाला नाही. मोठे लोक आहेत जे लढत बसतात, त्यांचं ठीक आहे, ते लढतात 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 आणि शेवटी अनिश्चित काढून टाकतात. ते जीएसटी पण तेच होणार आहे, तुम्हाला वाटतंय ते? काय लक्षात? आणि पण छोटा माणूस जो असतो त्याची थोडीशी रिकव्हरी, तो बिचारा फसणार. आणि आपल्या असोसिएशन ते छोट्या लोकांसाठी, मोठ्या लोकांसाठी नाही. त्या लोकांसाठी करतात. नाही ना, आम्ही आहोत असं ना, बरेच लोक आहेत, पण ते त्यांचे ते लढत असतात. ते पोचू शकत नाही ना त्याला. त्यांना आपण यांच्यासाठी आपलं त्यांचे आणि त्यांचे कन्सल्टंट हे जे आपले जनरल, म्हणून मला याने काल सांगितलं, याला सांगितलं, जे सगळ्या प्रॅक्टिशनर्सना मी नीट समजावं. अरे कुठेतरी 1.5-2 लाखाच्या ड्यूज साठी त्या माणसाला काय जाण. जे काय आहे 90 डेजच्या नंतर तर आम्ही फाईल करतात आणि त्याचं त्यात सुद्धा ऍडमिशन रिजेक्ट करतात. म्हणजे असं आहे की हा बघा इथे रिजेक्टची ऑर्डर मग केलं काय त्याचं? बरोबर म्हणजे तुमचं पुढे काय केलं रिजेक्टची जी ऑर्डर झाली? हा. अरे कुठची ऑर्डर आले की हवेत बोलतोय तू? त्यासाठी आपण फॉर्म आहे तो आपण त्यांना देतो. म्हणजे तो प्रॉब्लेम आता एकदा ट्रायब्युनल कॉन्स्टिट्यूट झालं की येणार. तुम्ही 10% भरून ठेवले का? हा का ते बाबा ऍडमिटचे 10%. पण आता दुसरी पण आहे बॉम्बे हायकोर्टची, ती ईशाच्याच केस मध्ये, तिथे त्याने ते 10% बोललेलं नाही. म्हणजे भरतायचं बरं आहे, सोडायला नाही. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतलाय, काही लोकांनी ग्रँट केलेला आहे. पण आफ्टर दी जर ट्रायब्युनल फॉर्म झाल्यानंतर हे जे जजमेंट आहे त्याची काय व्हॅल्यू असणार? हायकोर्टाचे आहेत, हायकोर्टाचे आहेत, पण तामिळनाडू हायकोर्टाचे आहेत, पण तामिळनाडू स्टेट विल फॉलो देअर जजमेंट. महाराष्ट्र करणार नाही, महाराष्ट्राला मद्रासचा आमचा संबंध नाही. आणि then they will form that central सेंट्रल ट्रायब्युनल जरी असेल तरी सेंट्रल ट्रायब्युनलला तुम्ही डायरेक्टली कसे जाणार? डायरेक्टली यू हॅव टू गो थ्रू दिस चॅनल. That is what I am saying. but then what he There is another, see, I'll tell you. प्रदीप भाई आपके जैसा आदमी कर सकता है, समझ गए? क्यों नहीं, मैं मजाक नहीं कर रहा हूं. एक प्रोविजन है आर्टिकल 32 अंडर द पार्शियल लॉ. वहां आप अगर सब 2-4 स्टेट में से जमा किया ना तो डायरेक्ट रिट फाइल कर सकते सुप्रीम कोर्ट में. आर्टिकल 32 जैसा इधर बॉम्बे का स्टेट के लिए आर्टिकल 226 है, वैसा आर्टिकल, तो 2-4 अलग अलग स्टेट का.
You can proceed under 30. Then they don't say that we don't interfere with what are we. Let us do. अरे ट्राई करने में क्या जाता है, ट्राई करना चाहिए ना। लेकिन उधर भी देखो, अभी एक भगवान की कृपा से एक अच्छा हो गया, अभी सुप्रीम कोर्ट ने वर्चुअल चालू कर दिया ये। अभी इधर के सब लोग चालू कर दिया व्यापार। तो बहुत कॉस्टली है यार, डेली जाना डेली रहना और वो काम करना। सुप्रीम कोर्ट में ऐसा है, यू हैव टू नेसेसरली हैव एडवोकेट ऑन रेडी, कंपल्सरी। पहले तो वो मारता है, समझ गए, दिल्ली वालों को राम राम। तुम्हारे पास बहुत पैसा है कोई उधर ठोको रहे तो बच जाओ। फिर जाने का, विंटर में जाओगे, अरे फॉग रहता है, सब फ्लाइट्स कैंसिल होते रहते हैं। यू हैव टू नेसेसरली गो 1 डे अर्लियर, फिर होटल में रहो, वो 15,000। कम से कम। मैं तो लॉज में जाके रहूंगा, वो से वैसे भी एक होता है। लेकिन कैसा रहेगा ऐसा, और फिर केस आएगा ऐसा ही नहीं, वो दिन भर चलते रहे, कितने बार कौन अफोर्ड करेगा। और टाटा बेटा रहेगा तो ये टाटा वाला तो वो कर सकता है। लेकिन अभी वो इसके लिए जस्टिस चंद्रचूड़ ने बहुत बढ़िया, उसने अभी बॉम्बे हाईकोर्ट में भी चालू हो गया वर्चुअल, और हमारा ट्राइब्यूनल भी अभी चालू है। वो लोग ने मैंडेटरी कर दिया सब लोग वर्चुअल। वर्चुअल में क्या, तुम इधर बैठ के कर सकते। ओनली थिंग उसमें है लेकिन ना, इधर बैठ के ऐसे है नहीं, सब पेपर्स पहले सबमिट कर, सब जजमेंट्स और जिसके ऊपर तुम रिलाय, और वर्चुअल में ऐसे ये लिमिटेशन आती ही है। तो तुम्हें जो कहना है वो सब पहले बराबर 15 दिन पहले सबमिट करना, और देन यू कांट गो बियॉन्ड दैट। अरे वो आर्ग्यूमेंट करते टाइम अलग अलग आता है, तभी तुम वो प्रॉब्लम आ जाता है। स्लोली स्लोली वो सॉल्व हो जाएगा। टाइम लिमिट पण ठेवलंय ना। हाँ, तो अभी इधर में हो रहा है। आई एम टॉकिंग अबाउट सुप्रीम कोर्ट। Members are requesting to write please write the article on this issue. Coming with the members sending the message. ते दे मग माझ्याकडे, तू नाहीतरी मेले वाचणार कुठं होतं. तो रिव्ह्यू मध्ये घेतला. जीएसटी मध्ये एक अपील फाईल झाली, अपील फाईल झालं पण ऍडमिट नाही झालं, तर रिजेक्ट पण नाही झालं. वेदर रिकव्हरी प्रोसिडिंग्स कॅन बी इनिशिएटेड बाय द. माझ्याकडे आताच एक ऍक्च्युली ना, हे मला ते तुमचं अपलोडिंग वगैरे काही समजत नाही. पुढचा फॉर्म विचारला तर मला काय माहिती नाही. पण हा असंच काय तरी तो जो ऍडमिशन होतं एप्रिल 1 फाईल झालेलं. ऐका माझं, आता एक 2 दिवसापूर्वी एका पार्टीला ज्या महाविकास मध्ये घेऊन गेलो, आम्ही ओरिजिनल काम काय करत नाही कोणाचं, आलं लक्षात. तो त्याचं अपील फाईल किती झालेलं त्यानेच केलेलं, तर त्याच्यानंतर त्या प्रॉब्लेम आला. मी घेऊन तर त्याला तो फॉर्म मिळाला नाही तुमचा, ऍडमिशन पण म्हणजे महाविकास वाले सांगितलं डोंट वरी, काय होणार नाही. आणि मग शेवटी केलं त्यांनी, एका केसमध्ये झालं, दुसऱ्या केसमध्ये मिळत. सी बेसिकली तुम्ही फाईल करून, मी तुम्हाला बेसिक लॉ सांगतो, एकदा फाईल करून त्या फायलिंगची तुमच्याकडे अॅक्नॉलेजमेंट असली ना, मॅटर एंड्स. किंवा तुम्ही अपलोड केलं आणि तुमच्याकडे त्याचा एव्हिडन्स आहे, ते झक मारू देणार का, त्यांचे ते येतो, तो फॉर्म येतो नाही, तुमच्याकडे तो एव्हिडन्स सांभाळून ठेवा. त्याला तो चलन येत नव्हतं, पेमेंट केलं तरी चलन मिळत नव्हतं त्याला. I think the worst part is that these people then the jurisdiction officer attach कर देता है. You have to take him to task. That is what. That अरे ये तुम लोग करते ही नहीं, समझ गए. but see that should have been automatic.
once I file that, APL 2, they have to send it to the jurisdiction officer, which they मैं are. आपको अभी एक बात आपके रिफंड होते हैं, वो रिफंड देते ही नहीं है। कहाँ जाके आपको मालूम है, आपका एक बार ऑर्डर आ गया रिफंड में, वो असेसमेंट ऑर्डर हो कि वो फर्स्ट अपील ऑर्डर हो कि वो ट्राइब्यूनल ऑर्डर हो, एक बार रिफंड को आ गया और उसके सामने ये लोग ने अपील भी किया ना या रिवीजन प्रोसीडिंग्स भी लिया, तो भी आपको रिफंड मिलना चाहिए। लेकिन जाता कौन है? 90 days का है सर। लोग जाता ही नहीं है। यू मूव द व्हाट डू यू डू, यू राइट अ लेटर टू देम। मैं अभी एक केस में ऐसे ही कर दिया, मैंने लेटर लिख लिया, मैं बोला लेटर दे के अगर तू नहीं करता है, आई एम गोइंग टू हाई कोर्ट। मैं सीधा बोल के आया, फिर बोलना नहीं। एक बार ये लोग क्या करते हैं, वो तुमको ऐसी पोजीशन कि तुम उधर चेक लेके आते हैं, ये उधर आके अभी इसका हो गया ना कल, अरे वो हमने पुणे बार का रिट पिटीशन फाइल किया था, ट्राइब्यूनल मेंबर का 5 साल करो करके, ये लोग ने एफिडेविट किया, पहले का जो गवर्नमेंट हो दैट वाज नॉट इंटरेस्टेड, एफिडेविट कर दिया कि 2 साल के ऊपर हम टेन्योर वी डोंट वांट। और कितने दिन से केस चल रहा है। अभी ये जो नया लोग आया है, अभी वो लोग ने 3 साल का नोटिफिकेशन निकाल दिया। अब तुम 3 साल का टेन्योर का नोटिफिकेशन निकाल दिया, अभी अच्छे अच्छे लोग उसमें तुम इतना दिन लड़के बैठा, आज कम से कम 2-3 साल चल रहा हो केस, इतने दिन तुम लड़ते बैठे, अभी तुमने नोटिफिकेशन निकाला, अभी तुमने 3 साल का निकाला, वो उसके पहले 2 अच्छे से चले गए, एक गड्ढम और दूसरा विधवा, दोनों बढ़िया जज थे, वो चले गए। नाडगोड़ा रिटायर हो गया था, नाडगोड़ा इज ऑल्सो वेरी गुड दिस। अभी क्या हो गया, हाँ मिस्टर नाडगोड़ा, विशेष नाडगोड़ा, नाडगोड़ा साहब रिटायर हो गया। अभी उसमें क्या हो गया, अच्छा वहां से वो यावलकर करके है जस्टिस, और बहुत बढ़िया पुना, वो भी जा रहा था, 5 मार्च आया, फिर हम लोग वो मेंशन कर लिया कि वो जा रहा है 5 मार्च, और नाडगोड़ा का लॉ एंड जुडिशियरी ने क्लियर किया है, तो मेंशन करके अर्ली हियरिंग को ले लिया चीफ जस्टिस के कोर्ट में, तो उनको दिखा कि वैसे इज रिटायरिंग एंड यू हैव टू पास ऑर्डर्स। अभी तक कुछ किया नहीं था, वो पहले का 3 साल का निकाला, कुछ किया नहीं था। कोर्ट में नोटिफिकेशन देखो, नोटिफिकेशन 13 तारीख का है, कोर्ट में लेके हमने किया, जो पुराने उनको भी कर दिया। अभी तुम अगर किया करना है तो पहले क्यों नहीं किया? अरे इसमें हमारा भी टाइम जाता है, कोर्ट का भी टाइम, कोर्ट ने झाड़ा उनको, तो चीफ जस्टिस ने ऊपर नीचे कर दिया उसको, तो बोला ये तुमको, क्योंकि देखो मैटर मेंशन एक 4-5 दिन पहले करना पड़ता, बोला वो लोग ने 5 दिन पहले मेंशन किया, हमने उसको सुना, मेंशन करके बोर्ड पे लाया, तो सुनना पड़ता उनको, 10 मिनट उनको सुना कि क्या इसमें इतना जल्दी है, फिर उन्होंने बताया जो 5 मार्च को रिटायर हो रहा है, जब ये ऑलरेडी रिटायर हो गया, तो उसका तो पहले ही रिटायर हो गया, ये सुनने के बाद हमने लगा दिया केस। अभी लगा दिया तो तुम ये किया, अभी वापिस अभी आया, हमने दूसरे को टाइम नहीं दिया, इनको दिया, और अभी तुम लेके आ रहे कि हमने किया। बहुत बोला उसको, वो उनका साला गेंड्याची दाबडी आहे त्यांची, असे उभे राहतात कितना भी गाली दो, हसत नाही, कोर्टाकडे हसले तर देते अजय कोर्ट पाडो, काय उपयोग है सगळे बाकीचे। अब कोर्ट को भी अभी हो गया, कितना बोलेगा ये लोग को, बोल। तब तक नहीं हो, तो वही है, देखो गवर्नमेंट का ऐसा है, गवर्नमेंट लेना जानता है, देना नहीं जानता है। देने का जब ये आता है तो चालू इनका, तो उसको 1 सेकंड, तो उसको रेमेडी यही है, ज्यादा दिन उसको स्टेल होने मत दो। 19 आपको मालूम है वैट में 53 सेक्शन है, वो सेक्शन निकाल के देखो, आपको एक बार रिफंड ऑर्डर हो गया तो
मैं अभी पढ़ के दिखा तो अरे इसके ऊपर कोई ध्यान ही नहीं दे रहा है। एक मिनट, 90 days पर्यंत नाही दिलं तर इंटरेस्ट लागतो. अरे उससे भी ज्यादा है, तुम इंटरेस्ट छोड़ो, इंटरेस्ट छोड़ो, मैं बताता हूँ। आणि that cost to be recovered from अरे इसका कोई मैंने अभी एक केस में लिया, उसका मतलब छूट गया है, सॉरी, ग्रेट रिस्पेक्ट टू लेडीज। वो मैं पढ़ता हूँ तो आपके ध्यान सेक्शन 51 आपका रिफंड का है, 53 हाँ 54 है वो। देखो 54 किसी ने देखा ही नहीं है। देखो, पावर टू विथहोल्ड रिफंड इन सर्टेन केसेस, ये जरा चुपना है। Where an order giving rise to a refund is the subject matter of an appeal देखो, जो ऑर्डर में रिफंड दिया है उसका अपील किया, is the subject matter of an appeal or further proceeding यानी रिव्यू का proceeding, or where any other proceeding under this act is pending, सब और पूछ रहे हैं, and the authority competent to grant such refund is of the opinion that the grant of the refund is likely to adversely affect the revenue. Such authority may, with the previous approval of the commissioner, withhold the refund till such time as the commissioner may determine. अरे ये तो फर्स्ट पार्ट हो गया, आगे देखो, provided that the commissioner shall accord his approval to the withholding of the refund only if he is of the opinion that on the conclusion of such appeal, further proceedings or other proceedings, if it becomes necessary to recover the amount of refund in full or in part, then it may not be otherwise practicable or possible so to do in any reasonable period of time. यानी वो उसको वो ऑर्डर पास करना पड़ता है, विथहोल्ड करना है तो कि बाबा इसके पास से बाद में रिकवरी नहीं होएगा, अरे तुम दो ना उसको, तो उसके लिए तुम कोई उसने शोकॉज देना मत, तुम उसका एसेट्स का डिटेल दे दो। अच्छा, उससे भी आगे देखो क्या लिखा है, प्रोवाइडेड फर्दर नो ऑर्डर विथहोल्डिंग द रिफंड, नो ऑर्डर विथहोल्डिंग द refund shall be made after the expiry of 90 days from the date of service of the order giving rise to such refund. अरे मेरे को तुम बता कौन से केस में ऑफिसर ऑर्डर करते हैं विथहोल्ड करने का, तुम लोग कुछ करते नहीं, वो रिफंड अटका के बैठते हैं, सर दो ना, सर दो, सर कुछ ले और दो, इसके लिए होता है कि लेना देना बंद करो, देखो बराबर होता है, तो हमको दो ना, कोर्ट में जाने दो। बड़ा केस नहीं हो सकता. अरे उसमें घूमते रहता है। अरे हमारा एक पार्टी का 4 करोड़ का रिपोर्ट, तो अभी हमने नोटिस मारा तो दिया उसको, रीट पिटीशन फाइल होता है तो मिलता है। If you make an application, I think it takes immediate action. Refund के लिए तो तुरंत, because it goes directly to PM office. तो देना है। PM अभी हुआ है, that immediately they were called, and the chief principal commissioner was called, and then he had was answered. तो देखो, you have to exercise your rights. वो तुमने अगर नहीं किया, it is your funeral. दिलीप भाई, आपको ये पूछना था कि सेक्शन 160 है, establish of notice in certain अरे बाबा, पहली बात ऐसी है, तुम लोग इधर पब्लिकेशन ट्रायब्युनल बार को क्यों नहीं देते? आज मला तिकडे तुमचा तो महाराष्ट्राचा जीएसटी मिळाला नाही, काय दिलीप भाऊ? तुम दोन नाही आहे तिकडे, 2 कॉपी फुकट दिल्या पाहिजे, तर आम्ही मदत करणार नाही तुम्हाला। क्या बात करती, किसको बोल रही है आप? रिव्यू की नहीं बोल रहे. रिव्यू नहीं, अरे हमारा आनंद है ना, उधर सब एंट्री होता है, आनंद को पूछा, रहे लोग ने कुछ दिया नहीं, ऐसा क्या देते हैं MGST Act. एक दिया आहे. आपका हो ते काय आलं माहिती काय, आम्ही दिला असेल, तुमचे कोणते मेंबर घेऊन गेले असतील. अरे आमच्याकडे एंट्री होते राजा, असं नाही, असं ना,
ते तर कॉम्प्लिमेंटरी. तुम्ही इन्स्ट्रक्शन द्या तुमच्या लोकांना, कुठचेही पब्लिकेशन इकडचं निघालं की डायरेक्ट तिकडे 2 कॉम्प्लिमेंटरी गेले पाहिजे. Complimentary आहे. कॉम्प्लिमेंटरी Enforce it. वो जैसे वो बोलते हैं concession. एक बात को पूछो आपको, सुनो मेरी बात, आप हमें बोला तो हम प्रेम से आते कि ना, ऐसे तो उसको ही वो प्रेम से है सब, प्रेम से फोर्स कर रहे हैं आपको. चलो अभी और कोई बात करते, उसका 160 को बोला ना, तो बाद में वापस में आएगा तो बिल लगेगा उसका. क्या चलिए, हाँ ऐसा करो, क्योंकि 7 बजा तो उसको और खर्चा आएगा. हाँ, बोलो देखिए. एक मिनट इसका दो, ये इधर केवल इसका बाद में देने का. बाद में उनका बोल करो बोल, मेरे सामने तो मुक्त हुए. देना दे समोर दिलीप, देना दे. सेक्शन 160 जीएसटी का ना मिला. सर्विस ऑफ नोटिस इन सर्टेन सर्कमस्टेंसेस. बोलो. order someone's notice or other condition, the business, go to bank, thereafter, shall be without by any of the following method, any payment by giving or tendering directly or messenger. तेरा क्वेरी पूछना अभी, मैं समझ गया. क्वेरी पूछ. Query ऐसा है कि बाकी सब जगह पे giving, directly, वो सब application वगैरह लिखा है. यहाँ पे by making it available on portal, वो लोग बोलते हैं कि कॉमन पोर्टल पे जो भी आपको कर दिया सब सबसे पहले क्या लिखा है एवरी कंसीडर पोर्टल और सब नोटिस और एग्रीकल्चर कम्युनिकेशन shall be deemed to have been served on their date on which it is tendered or published or published thereof published. मैं पूछता हूँ, एवरी डिसीजन, ऑर्डर, समन, नोटिस और एनी कम्युनिकेशन shall be deemed to have been served on the date on which it is tendered or published or copy thereof is affixed in the manner provided in subsection 1. Yeah. अभी और making it available नहीं लिखा है वर्ड और वहाँ पे यही केस में वो ईशान का केस है. ईशान को कुछ ईशान देगा तो वो ईशान ने दिखा है कि पोर्टल में अंदर जाके और निकालना पड़ रहा है, तो उड़ा दिया वो लोग ने. हाँ, ऐसा नहीं है तू बोलेगा हम अपलोड किया तो हो गया डेमो सर्विस. नो, इट्स नॉट लाइक. ये टेंडर वेंडर किधर होता है? पोस्ट का और है ना जिधर टैंजिबल में उधर बोल सकते हैं कि पोस्ट को दिया तो सर्विस हो गई. क्योंकि शांति रखो. पोस्ट, इंडियन पोस्ट इज और कुरियर सर्विसेज इज एजेंट ऑफ द डीलर, नॉट एजेंट ऑफ दिस. उसके ऊपर जजमेंट है. इसके लिए उनको पास एक बार दे दिया, तेरे एजेंट के पास दे दिया, पहुंचा. लेकिन ये पोर्टल का जो बोल रहे हैं ना, पोर्टल इज देयर, इट्स नॉट देयर. देख ये जो बोल रहे इधर ना कि डीम टू हैव बीन सर्व, तो ऐसा होगा नहीं. वो उसको he will have to firmly establish तो ऊपर डाला, और ऊपर डाल के वही जजमेंट है. ऊपर डाल के वो ऐसी तरह से डाला कि आपको इमीडिएटली समझे. उसके लिए तुमको ढूंढना नहीं पड़े अंदर. See, this will be read down. What they are doing now. इधर एक मिनट, आज के दिन पे वो क्या कर रहे हैं, वो ऐसा कर रहे, केस टू केस कर रहे. जैसा वो केस में उसको देखा कि उसको तुमको अंदर जाके देखना पड़ा, नथिंग सेटिस्फाइड कर दिया.
कुछ एक्सपायरी ऑर्डर था, सेट असाइड कर, वैसा ही और कुछ रहेगा ना, आप दिखाएंगे कि बाबा एक ही जहाज में इसमें इसने 50 डाला, तो 50 में मैं कहाँ देखूं? Then this will be उससे ज्यादा मैं तुमको Subsection, the uploading in portal is not nowhere mentioned in the. It's an ordinary service. So, every decision, order, summons, notice or any communication shall be deemed to have been served लिखा है। अरे उससे भी ज्यादा आपको बताता हूँ एक चीज, सुनो, करेक्ट 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 करेक्ट, आई विल गिव यू एडिशनल इनपुट्स। ये सर्विस है ना, दे शुड गो इन द क्रोनोलॉजिकल ऑर्डर। पहले तुम मैसेंजर से देखो, इसके ऊपर जजमेंट है, फिर ये करो, फिर ये करो, ये लोग करे नहीं रहे। डायरेक्ट पोर्टल पे तो एक आज ना एक ना एक दिन उठने वाला है। देखो ना, बाय मेकिंग इट अवेलेबल ऑन द कॉमन, मिसिंग मीन्स इधर मिसिंग क्या है मालूम है? इफ दे वांटेड कि अगर ऐसा इंटरप्रिटेशन आना है कि दे हैव टू इग्नोर सबसेक्शन 1 and follow subsection 2, then they should have used the word, उसको नॉन ऑब्स्टेंड बनाना बनता था, नॉट विथस्टैंडिंग विद सबसेक्शन। जाने जब आएगा देखिए, कुछ है तो बोलो तभी। Whether the proposed second appeal to tribunal with form is mandatory? No. अरे ऑलरेडी डिसीजन आ गया, तिरुमला, फॉलो तिरुमला, सुप्रीम कोर्ट। कैन वी फाइल right petition, writ petition for failed to file appeal against refund rejection order? What is chance of? अरे 100%, but we have to see your facts. कोण आहे गिरीश दबालिया? पण आता उत्तर मिळालं ना त्याला, ठीक आहे. आता कोण? Hello. ते आणायला सांग ना, देता सगळ्यांना देता ना, संपलं सगळं। म्हणजे काय याच्यामध्ये नंतर मग तू एक काम कर, हे संपवा आणि मग ह्याच्या काय नाही ना, आता आहेत का कुठची आहे? Order dated 10/7/23. Order dated 10th July 2023 uploads the order on the portal after 3 months on 18th October 2023. Physical order mailed on consultant email ID but not on dealer ID. So 90 days time limit should be calculated from 10th July 2023 or 18th October 2023. Now the question is, they will say कि consultant के पास दिया था, बराबर है? Authorized representative रहेगा, पहले रहेगा तो but at the same time, whether your that 169 recognizes consultants? The registered email ID है, that's what the word. Registered होगा तो मुझे नहीं जाएगा, that is a service. Ten seven. Busy. क्लोज मोठा तक द्या संपवा, काय नंतर परत त्याच्यावर अर्धा
स्टार्ट दे काम करून घेतात आणि उगाच मोठं मोठं साहेब माझ्या अध्यक्ष कारकिर्दीनंतर पहिल्यांदा ऑनलाईन जवळ 125च्या वरती लोक आज होते. त्याचा सगळं म्हणजे बोलतात पाटकर साहेब आलेत म्हणून हे सगळे काहीतरी आज मिळणार. तर 125 प्लस पार्टी ऑनलाईन होते साहेब. स्पीकर्सला 50-60 लोकच असतात ऑनलाईन स्टडी सर्कलला. आज जवळ 125 लोक आज ऑनलाईन होते. तुमचे रावसाहेब आले. चला 7 वाजेपर्यंत बसणार आम्ही. नोकर आहे काय कशाला फॉर्मॅलिटी. बोल रे. कारण की आयुष्यामध्ये आपल्याला काही अशी लोक लागतात की जिथे आपण बेघर जाऊन आपली मन मोकळं करू शकतो. असं एक आम्हाला हक्का समाजामध्ये आपले पार्टनर्स आहेत. मला वाटलं आपण तो व्हॅलेंटाईन डे प्रेमावर कविता करायला कोणावर तरी प्रेम करावं लागतं. प्रेमावर कविता करायला कोणावर तरी प्रेम करावं लागतं. त्याला सांगितले नसेल तरी मनातून प्रेम अनुभवावं लागतं. हो अशी म्हणतात. आणि आपण सर्वजण इथे सरांसाठी लेक्चरसाठी आला आणि त्यांच्या विरुद्ध भाग दिला. मी जीएसटी करतो सर्वांचे आभार मानतो आणि हा आभार प्रश्न काय संपला जाईल. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जय गण मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की